सोलापुरातील औद्योगिक बँकेसाठी एक रकमी परतफेड योजना लागू करण्याचे आश्वासन सहकार मंत्र्यांनी आमदार देवेंद्र कोटे यांना दिले आहे। विसर्जित झालेल्या सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेकरता एक रकमी परतफेड योजना लागू करण्याचं आश्वासन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलं। आमदार देवेंद्र कोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग बँकेच्या कर्जदारांना दिलासा देण्याकरता धावून आले। दरम्यान दिनांक 5 नोव्हेंबर 2011 रोजी सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक विसर्जित झाली। या तारखेपूर्वी ज्या कर्जदारांची कर्ज खाती थकीत झाली आहेत अशा कर्जदारांना विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती। ही बँक विसर्जनात आल्यानं बँकेचं बँकिंग लायसन रद्द झाल्यानं एक रकमी परतफेड योजना लागू करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी केली होती। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाही करत शेरा मारून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना दिल्या। त्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सहकार आयुक्तांना फोन करून एक रकमी परतफेड योजना राबवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासित केलं। त्यामुळे बँकेच्या कर्जदारांनी समाधान व्यक्त केलं। दरम्यान सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँकेकरता मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक किंवा दी लक्ष्मी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांच्याप्रमाणे एक रकमी परतफेड योजना लागू करावी अशी आग्रही मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी केली होती। यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्यामुळे कर्जदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला। त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला। या कामी माजी नगरसेविका कुमुद अंकाराम यांनी समन्वय साधला। यावेळी यंत्रमाग बचाव समितीचे प्रमुख चक्रपाणी गज्जम, सत्यनारायण गुर्रम, सदानंद गुंडेटी, मनोहर सिंगम, व्यंकटेश बुरा, नितीन चौगुले आदी उपस्थित होते।